मंत्रालयामधल्या सगळ्या बसलेल्या बाबूंनी जरा कान उघडून ऐकायला हवं की आज शेतकऱ्यांच्या मनात काय आहे, नेमकं त्यांना काय अपेक्षा आहे धोरणांच्या बद्दल वगैरे, त्याबद्दल आपण बोलूया। नुकसान झालं, किती झालं, त्याचे गांभीर्य काय आपण सांगितलं, पण आज शेतकऱ्याला काय हवंय, काय दिलं तर शेतकरी या सगळ्या संकटातून उभा राहू शकेल। सर्वप्रथम तर मी अर्थशास्त्राची पदवी घेऊन शेती करण्याचा निर्णय घेतला। सर, शेती करत असताना अनेक संकटाशी सामोरं गेलो, पण यावेळेस आलेलं संकट खरोखर खूप अति भयानक होतं, जो शब्दात वर्णन करणं सुद्धा सोपं नाही। सर, मी सकाळी मला इथे तुम्ही येणार आहे कळलं, मी माझ्या गावापासून 10-15 किलोमीटरवरून पायी चालत आलोय। तुमच्या माध्यमातून आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या व्यथा मी तुमच्यासमोर मांडणार आहे। सर, मी घाटशिरस, तिसगाव, करंजी, पाथर्डी, अकोला, मी अकोला गावचा आहे। पायी चालत असताना सगळं गाव पाहत होतं, माझ्यासारख्या सगळ्या या व्यथा झाल्या होत्या। सर, पाऊस कोसळला नाही तर आमच्यावर खरंच संकट कोसळलं सर्व बाजूनी। सर, सरकारला मागण्याशिवाय आमच्या समोर दुसरा पर्याय नाही। काय सर, मागणी काय? मी रानात गेलो तर सर शेत वाहून गेलंय, पीक वाहून गेलंय, पंचनामा करायचे तर तुमचे अधिकारी येतात, माझी फळबाग होती त्यामध्ये झाडं किती होते, आता वाहून गेल्यावर काय दाखवायचं। सर, घरी आलो तर मुक्या जनावरांचं गोठ्यात पाणी घुसलंय, जनावरं 1-2 सुटून गेले, कुठे गेले त्याचं माहिती नाही। सर, ते अधिकारी विचारतात किती जनावर होते, कुठे होते, काय त्यांना आम्ही दाखवायचं, आमच्याकडे काही दाखवायला नाहीये। सर, घरात जे धान्य जे ठेवलं होतं खाण्यासाठी त्याच्यामध्ये ते पाणी घुसलंय, त्याच्यात ते कोंब आलेत, खाण्यासारखं परिस्थिती राहिली नाही, कपडे भिजलेत पूर्ण। बरोबर, अपेक्षा काय सरकारकडून, काय मागणी आहे तुमची? माननीय मायबाप सरकारनं मी आपल्या माध्यमातून विनंती करेल, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करेल, तुम्ही आमच्या सर्व शेतकऱ्यांना जे आमचं नुकसान झालं आहे, आमच्या विहिरी बुजल्या आहेत सर, आणि शेती वाहून गेली आहे, आमच्या पिकाचं नुकसान झालं आहे, आमचं पुढच्या वर्ष 2 वर्षासाठी जे स्वप्न आम्ही ठेवले होते त्यांची आमची राख रांगोळी झाली आहे। सर, तुम्ही याच्यामधून आम्हाला या गोष्टीसाठी मदत करावी। मी हात जोडून न्यूज 18च्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय। सर, विनंती करताय तुम्ही? हा सर, तुमच्या माध्यमातून एवढीच मागणी आहे, तुम्ही आता तीव्रता नुकसानाची तर बघितलेलीच आहे, तर 2-3 मागण्या प्रमुख आहेत। जेवढ्या शेतकऱ्यांनी विमे भरलेले आहेत तर पालकमंत्र्यांना ही विनंती आहे की तात्काळ विमा कंपन्यांना सांगून पुढच्या 10 दिवसामध्ये आमचे विम्याचे पैसे हे आमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर आले पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे। दुसरं, ज्यांनी कोणी विमे भरले नसतील त्यांना पंचनामे करून जसं त्यांचं नुकसान झालेलं आहे त्या पद्धतीमध्ये जी काय मदत सरकारला करायची ती करायची। विमा योजनेतल्या निकषांबद्दल सुद्धा अनेकांचा आक्षेप आहे, निकष बदला अशी मागणी केली जाते। हो सर, कारण की तुम्ही आणेवारी वगैरे ठरवताय, आता पूर्ण तुमचा तालुक्याचा सर्वे कधी होणार आणि आम्हाला कधी मदत मिळणार? अक्षरशः आमचा अनुभव हा आहे की आता ह्या खरीपमध्ये झालेलं नुकसान आम्हाला 2 वर्षानंतर त्याची मदत मिळते, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकी दयनीय अवस्था आहे सर की जिथे पण त्याला मदत मिळत नाही, पण जर त्या शेतकऱ्याने जर आत्महत्या केली तर सरकार 1 लाखाचा चेक घेऊन त्याच्या दारात येते, मग त्या माता माऊलींनी त्या 1 लाख रुपयाच्या चेकचा आनंद साजरा करायचा का तिच्या मेलेल्या नवऱ्याचं दुःख साजरं करायचं? नेमकं काय करायचं ते तुम्ही आम्हाला सांगा, कारण की येत्या दिवाळीपर्यंत जर आम्हाला तुम्ही मदत केली नाही तर पारगावमध्ये 10 ते 12 आत्महत्या झाल्याशिवाय राहणार नाहीत, कारण एवढी दयनीय अवस्था या पारगावमध्ये आहे। जर जी काही मदत, कारण तुम्ही आमच्या मदतीला, कारण आमचं नुकसान एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, सरकार प्रति सुद्धा आमची सहानुभूती आहे, कारण तेवढं सरकार कोणीच करू शकत नाही, पण जेवढं काही करायचंय ते लवकरात लवकर करा आणि आमची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करा। कमीत कमी आम्हाला हे झालेलं नुकसान विसरून कमीत कमी आमच्या चेहऱ्यावर थोडं तरी हसू आणायचा प्रयत्न सरकारने करावा। मग आता प्रश्न हा आहे की सरकारने जी मदत जाहीर केलेली आहे ती पुरेशी आहे का? बिलकुल पुरेशी नाहीये। आज असं झालं आहे की आज आमच्या जमिनी तर गेल्याच, आज आमच्या मुलांना आमची अपेक्षा अशी आहे की सरकारने किमान 50,000 रुपयापर्यंत सरसकट मदत द्यावी, आणि ज्यांची जमीन म्हणजे आज इतकी जमीन गेली, 1 एकर त्यांना जमीनच नाही राहिली, पहिलेच तर एक अल्पभूधारक शेतकरी आहेत, आणि येन त्या आता दसरा दिवाळी तोंडावरती आलेले आहे। आमचे लहान लहानचे मुरली लेकरं आहेत, त्यांना किराणा आणि कपडे घेण्यासाठी देखील आमच्याकडे पैसे नाही आहेत, कारण घरच उद्ध्वस्त झालेत। आणि एवढंच नाही तर आज आमचं 7,000 लोक वस्तीचं गाव आहे, तर या गावाच्या वरच्या बाजूला म्हणजे जो मध्यम प्रकल्प आहे, तर हा मध्यम प्रकल्प याची बेकार दुरुस्ती नाही, म्हणजे एकदमच दुरुस्ती आहे की त्याची दुरुस्ती कसल्याही प्रकारची नाहीये, तर याच्यावरती
जे पाटबंधारे विभाग आहे यांना हात जोडून विनंती आहे आमची सगळ्या शेतकऱ्यांची की यांना त्याच्यावरती लक्ष द्यावं, कारण लक्ष नसलं तर वरचे खूप मोठे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. तलाव आता एक सांगितलं त्यांनी, जर शेतकऱ्यांची ही आर्थिक अवस्था असेल तर बाजारावर त्याचा खूप मोठा परिणाम झालाय. मी तालुक्याच्या सगळ्या ठिकाणांवर जाऊन आलो, त्या बाजारपेठांमध्ये फिरून आलो, तेव्हा लक्षात आलं की आता जशी शेतावर शोककळा आहे, गावोगाव शोककळा आहे, तशाच प्रकारची शोककळा बाजारात सुद्धा आहे. स्मशान शांतता आहे बाजारांमध्ये, शुकशुकाट आहे बाजारांमध्ये, उठाव नाहीये आणि त्यामुळे व्यापारी सुद्धा चिंतेत आहेत. त्यामुळे आलेलं हे संकट शेतकऱ्यांच्या पैशावर जी बाजारपेठ उभी आहे ती सुद्धा संकटात आहे. काय चित्र आहे ग्रामीण भागातलं, एक पत्रकार म्हणून काय सांगाल? सर, पहिल्यांदा तर या शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, इथल्या ऊसतोड मजुरांचे हे प्रश्न, इथल्या नुकसानग्रस्त भागातले जे काही दुःख आहेत, ह्या संवेदना इथल्या व्यवस्थेपर्यंत, इथल्या शासनकर्त्यांपर्यंत एक विलास बडे हे ग्रामीण भागातून आलेले पत्रकार या ठिकाणी त्या व्यवस्थेला दाखवतायत आणि सरकार इतकं असंवेदनशील असूच कसं शकतं, हा मला पहिला पडलेला प्रश्न आहे. दुसरी ही गोष्ट की तुमच्यासारख्या एका वरिष्ठ पत्रकाराने शेतकऱ्यांप्रती संवेदना ठेवून 50,000 रुपयांची मदत केली, ते आम्ही माध्यमाच्याद्वारे पाहिलं. आणि मग सर, तुमच्यासारखे एक पत्रकार 50,000 देऊ शकतात आणि हे सरकार फक्त हेक्टरी शेतकऱ्यांना 8,000 रुपये मदत देऊन त्यांची चेष्टा करतंय, थट्टा करतंय. हा म्हणजे ह्या व्यवस्थेला, या शेतकऱ्यांबरोबर आपण म्हणतो की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, या जगाला जगवण्याचं, या महाराष्ट्राला पोचण्याचं काम आमचा शेतकरी मायबाप करतो. आणि या शेतकऱ्यांच्या या जलप्रलयामध्ये एवढं मोठं नुकसान झालंय, त्यांच्या शेती वाहून गेलेली आहेत, पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत. आणि दुसरीकडे सरकार या ठिकाणी मायबाप सरकार आपण पाहतोय, आपण पत्रकार आहोत, इथल्या कारखानदारांना कारखान्याचं कर्ज माफ करण्यासाठी 200-300 कोटी, इथल्या कुंभमेळ्यासाठी 3-3 हजार कोटीचं पॅकेज आणि इथल्या शेतकऱ्यांना फक्त हेक्टरी 8 रुपयाची मदत, ही थट्टा नाहीये का सर? खरंय. आणि